Cancer Healer Center, a new beginning. करुणा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच. दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण. आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा. भाजपने मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली. कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. लोकसंख्या वाढत असते. 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढलेत. काँग्रेसचा पराभव झाल्यानं अशी वक्तव्य सुरू. रवींद्र चव्हाणांचं मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर. छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर कोरटकरला जामीन. महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अपमान. फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये असे प्रकार घडतात. प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका. सरकारी वकिलांनी बाजू मांडताना कुठली हयगय केली की नाही हे तपासल्यावर बोलेल. प्रशांत कोरटकरच्या जामिनावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तत्काळ भरा, अन्यथा 2 दिवसामध्ये जप्तीची नोटीस काढणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा इशारा. नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं शेती पिकं जमीनदोस्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम. तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पाणीच पाणी. ठाणे ते बोरिवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटांमध्ये पार करणार. भुयारी मार्गातील अडथळा दूर. बोरिवलीमधील झोपडपट्टी धारकांचे तात्पुरतं पुनर्वसन करून पुढील आठवड्यामध्ये MMRDA काम सुरू करणार. साताऱ्यामधल्या शिखर शिंगणापुरात शंभू महादेवाची यात्रा. मुंगी घाटात कावडी चढवण्याचा थरार. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 26% शुल्क आजपासून लागू. लवकरच औषधांवरही टॅरिफ लागणार. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण. अमेरिकेने लावलेल्या 104% टॅरिफवर चीननंही डोळे वटारले. 84% वाढीव आयात कर लादत चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर. उद्यापासून कर लागू होणार. Cancer Healer Center, a new beginning.